आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026 येत्या 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीतील डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर इथं भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवादरम्यान भीम सभागृह आणि समरसता सभागृह इथं 12 गाजलेल्या मराठी चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. याशिवाय 16 निवडक टेलिफिल्म्सचं 3 स्वतंत्र सत्रांमध्ये प्रदर्शन होणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध विषय, प्रयोगशीलता आणि नव्या प्रवाहांची झलक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राखी वेळेत पोहोचावी यासाठी 0 माइल्स इथल्या NSH बुकिंग काउंटरवर 24 तास बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पुरेशा वेळेत नोंदणी करण्याचं आवाहन टपाल विभागानं नागरिकांना केलं आहे. शासनाच्या वतीनं 3 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत अवयव दान पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अभियानाला नागपूर शहरात व्यापक स्वरूप देण्यात आलं असून शहरातील प्रत्येक रुग्णालयात अवयव दानाचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 5 पावली सुतिकागृह इथं अवयवदान जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि CRPFनं संयुक्त कारवाई करत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरातून माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केलं. दरवर्षी नक्षलवादी 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. त्या अनुषंगानं पोलिसांनी 31 जुलैपासून विशेष शोध मोहीम राबवली. 1 ऑगस्ट रोजी BDDS पथकानं तपासणी करत अनेक रायफल्स, एक IED स्फोटक, 2 बॅटऱ्यांसह एकूण 14 अग्निशस्त्र जप्त केली. पोलीस अधीक्षक M. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील कार्यानं समाजकारण राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं. त्यांच्यावर उद्या बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. पद्मश्री पाटील यांनी बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल म्हणून काम पाहिलं आहे. नागपुरातील प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून इथं पर्जन्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.